लक्ष्मण गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. अमित पहिलाच चेंडू एक धाव मिळते डिक्लेरेशन झोनच्या रूपाने. स्क्वेअर लेगच्या दिशेने जोरदार फटकावण्याचा प्रयत्न होता. थोडस मैदानाच्या रिस्ट्रिक्शनमुळे या ठिकाणी एका धावीवरती समाधान मानावं लागतंय. ते सुनील यांना सुनील अचूक टप्प्याचा चेंडू होता. यष्टी रक्षकाकडून चूक होते. चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय एका धावेसाठी. खरं तर महत्वाच्या सामन्यामध्ये क्षेत्ररक्षकाकडून या चुका आपल्या संघाला महागात ठरू शकतात, महागात पडू शकतात. कारण हा अंतिम मुकाबला आहे. याच्या नंतर या चषकासाठी आपल्याला 364 दिवसांची वाट पाहावी लागणार आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला हा खेळ खेळावा लागेल. कारण गोलंदाज आपल्या तन मन धन अर्पण करून या ठिकाणी गोलंदाजी करतोय. त्याला देखील तितकीच साथ देणं गरजेचं आहे. पुढच्या चेंडू बॅटची कडा घेऊन डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय एका धावेसाठी. कारण हा अंतिम मुकाबला आहे. या मुकाबल्यानंतर आपल्याला मिळणार आहे सोडोली प्रीमियर लीग 2026चा मानकरी कोण कोरणार या चषकावरती आपलं नाव. या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण केलं जातंय MTC महाराष्ट्र टेनिस क्रिकेट लाईव्ह चॅनल 9339 आणि या स्पर्धेचं नीटनेटकं आयोजन नियोजन आणि संपूर्ण मार्गदर्शन केले जाते माननीय श्री चोरगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली. रणवीर स्पोर्ट्स यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा सुरळीतपणे या ठिकाणी पार पडते. अतिशय सुरेख देखना फटका खेळला जातोय. पॉइंटच्या डोक्यावरून एका धावेसाठी डिक्लेरेशन झोन असल्यामुळे त्या ठिकाणी फक्त एक धाव धावफलकावरती लावली जाते. धावसंख्या पोहोचते ती 5. पहिलं षटक आहे. अंतिम लढत आहे. दोन्हीही तुल्यबळ संघ मैदानामध्ये उतरलेत. ठकास महाटक आहेत. कोण मारणार बाजी. कारण दोन्ही संघांच्या मध्ये ती ॲबिलिटी आहे की ज्याच्या जीवावरती दोन्ही संघ इथपर्यंत पोहोचलेस. हा अतिशय खडतर प्रवास करत या महामुकाबल्याच्या सामन्यामध्ये एकमेकासोबत उभे राहिलेत. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता मात्र सुनीलने रोखलं गेलं. ते लक्ष्मणला षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागतायत त्या फक्त आणि फक्त 5. 3 षटकांचा सामना आहे. पॉवर प्लेचं षटक होतं, हालामारीचं षटक होतं. 2 क्षेत्ररक्षक फक्त 38च्या बाहेर होते. या षटकामध्ये जास्त धावा मिळवणं गरजेचं होतं मात्र तितक्याच तोला मोलाची अचूक टप्प्याची अचूक मारा करणारी गोलंदाजी केली गेली ती अमित यांच्याकडून आणि फक्त 5 धावा खर्च केल्या गेल्या आपल्या या षटकामध्ये. म्हणजेच पहिल्या षटकामध्ये या सामन्यावरती थोडासा अधिकार आपला गाजवला गेलाय. इंग्लिशमध्ये म्हटलं जातं वेल बिगिनिंग इज हाफ सक्सेस. म्हणजे कोणत्याही गोष्टीची सुरुवात हीच आपल्या विजयाचं लक्ष्य असतं आणि त्या दृष्टीने या ठिकाणी गोलंदाजी आपणास पाहावयास मिळते. अचूक टप्प्याचा मारा केला. 6 चेंडूवरती फक्त 5 धावा खर्च केल्या गेल्या. वैयक्तिक पहिलं संघासाठीचं दुसरं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज अभिजित. पहिलाच चेंडू निर्धाव टाकतोय. दोन्हीही तुल्यबळ संघ आहेत. एका धावेसाठी झगडावं लागेल, रगडावं लागेल, झटावं लागेल, पडावं लागेल, रडावं लागेल. मैदानावर तिखडं उभं राहावं लागेल. हा या स्पर्धेचा थरार आहे आणि तो या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळतोय. एक धाव घेण्यासाठी या ठिकाणी कष्टाचं पाणी करावं लागतंय आणि तोच प्रयत्न या ठिकाणी होतोय. पुढचा चेंडू देखील डॉट येतोय. एक लागोपाठचा दुसरा चेंडू डॉट टाकण्यात यशस्वी ठरतोय. हे मित्रांनो प्रेशर आहे. सुनील एक हार्ड हिटर बॅट्समन आहे मात्र त्याला 5 चेंडू मध्ये फक्त 2 धावा धावफलकावरती लावल्या आल्यात. हे प्रेशर आहे महाअंतिम सोहळ्याचं या फायनल मुकाबल्याचं. त्या दृष्टीने गोलंदाजी होते. पुन्हा एकदा जोरदार फटकावण्याचा प्रयत्न होता. 1 बाउन्सचा इशारा येतोय. यानंतर मात्र अभिजित
बाउन्स चेंडू टाकू शकणार नाही, कारण त्याला जेवढ्या चेंडूची मर्यादा होती तो चेंडू त्याने या ठिकाणी कंप्लीट केला गेलाय. स्ट्राईक वरती एक हार्ड हिटर बॅट्समन सुनील, त्याची साथ देतोय तो लक्ष्मण. मात्र तितक्याच तोला मोलाची अचूक टप्प्याची गोलंदाजी होते. स्टेप आउट होऊन जोरदार फटकावण्याचा प्रयत्न, पुन्हा डॉट चेंडू येतोय. हा सामना प्रेशरचा आहे, एकमेकांच्या लक्ष पार करण्याचा आहे. मात्र या ठिकाणी कोण मारणार बाजी, कारण या महत्वाच्या सामन्यामधील हे प्रेशर झेलणं तितकं सोपं नसतं मित्रांनो. आणि तरी देखील हार्ड हिटर बॅट्समन असून देखील या ठिकाणी डॉट टू डॉट चेंडू येत आहेत. सुरेख गोलंदाजी केली जाते. मगाशीच मी सांगितलं होतं, वेल बिगिनिंग इज हाफ सक्सेस, म्हणजे सामन्याची सुरुवात ही विजयाचं अर्ध लक्ष असतं. आणि ती सुरुवात अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजांच्याकडून केली गेली आणि या सामन्यावरती पकड मिळवण्याचा इरादा स्पष्ट केला गेला. सुनील मात्र वारंवार बीट होतोय. लागोपाठचे निर्धाव चेंडू येत आहेत. 8 चेंडूमध्ये 2 धावा येत आहेत. मिड विकेटच्या दिशेने जोरदार पटकावण्याचा प्रयत्न होता, पटका फसला. एका धावीवरती समाधान मानावं लागतंय. षटक संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 6 धावा धावफलकावरती लावल्या जात आहेत. हा महामुकाबला आहे, हा अंतिम सामना आहे आणि हा फायनलचा सामना आहे. त्याचं प्रेशर या ठिकाणी फलंदाजांवरती स्पष्टपणे दिसून येत आहे की दोन्हीही तुल्यबळ संघ आहेत. दोन्हीही संघ या ठिकाणी मैदानामध्ये एकमेकाशी झटतायत, लढतायत, एकमेकांसमोर उभे ठाकलेत, कारण दोन्हीही या गावचे तुल्यबळ संघ आहेत. दोन्ही संघांनी खडतर प्रवास करत विजयाची हॅट्रिक साधत इथपर्यंत आपल्या संघाला पोहोचवलंय. आता मात्र स्वप्न एकच उरलंय, जे मनाशी बाळगलं होतं. गेली 364 दिवस जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न सत्यात उतरवण्याची वेळ आली की माझ्या सोंडोली गावच्या प्रीमियर लीग वरती माझ्या संघाचं नाव कोरायचं. आणि त्या दृष्टीने या ठिकाणी प्रयत्न केले जात आहेत. त्या दृष्टीनं गोलंदाजी केली जाते. ती ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स या संघाकडून अचूक टप्प्याचा भेदक मारा केला जातोय. धनुष्यातून बाण सुटावा आणि तो अचूक निशाण्यावरती जाऊन लागावा, अशा पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी आपणास पाहावयास मिळते. गोलंदाजी मार्क वरती येतोय. या सामन्यातील अतिशय निर्णायक आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाज सचिन. पहिलाच चेंडू पुन्हा एकदा जोरदार भिरकावण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू जातोय. चेंडू निर्धाव जातोय का सामनाच ज्योतिर्लिंग स्पोर्ट्सच्या बाजूने जातोय काय समजेना झालंय, कारण हे प्रेशर सुनीलला काही झेलता येईना झालंय. जोरदार फटके खेळण्याच्या नादात सुनील वारंवार बीट होतोय आणि लगातारची चेंडू डॉट येत आहे. त्यावेळेस मिड विकेटच्या दिशेने चेंडू भिरकावून दिला. चेंडू हर्षक रक्षक आलाय आणि या ठिकाणी अचूक जेल टिपला जातोय आणि महत्वपूर्ण गडी बाद होतोय तो म्हणजे सुनील. मोठा धक्का बसतोय सुनीलच्या रूपाने या ठिकाणी तिरंगा वॉरियरच्या संघाला. सुनील मात्र महत्वाच्या सामन्यामध्ये अपयशी ठरतोय, हातबल ठरतोय. गोलंदाजांनी केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना मात्र झेलबाद होऊन पॅव्हलियनमध्ये परततोय. त्याच्याकडे कोणतंही उत्तर नव्हतं त्यांच्या या अशा तुफान माऱ्यासमोर, अचूक गोलंदाजी समोर. आणि शेवटी 9 चेंडू आणि 3 धावा करून पॅव्हलियनमध्ये परततोय तो सुनील. फलंदाजीसाठी जातोय तो कमलेशला मात्र कमाल धमाल उडवावी लागेल. 4 चेंडू बाकी आहेत. 4च्या 4 चेंडू सीमारेषा पार पाठवावे लागतील. अशा पद्धतीची फलंदाजी करणं गरजेचं आहे. आपल्या संघाला एक सन्मानजनक धावसंख्या उभारून देण्यासाठी चेंडूला मात्र कापावं लागेल, सीमारेषा पार पाठवावं लागेल. पहिलाच चेंडू हलक्या हाताने खेळतोय. मात्र सचिन हा तितक्याच तोला मोलाचा गोलंदाज आहे. ज्या सचिनने सेमीफायनलच्या सामन्यामध्ये एका षटकामध्ये 5 धावा असताना आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता, तोच सचिन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय. त्याच्या भेदक माऱ्यापुढे या सोंडोली गावचा एकही फलंदाज यशस्वी ठरू शकला नाही. असा हा गोलंदाज सचिन. पुन्हा एकदा यावेळेस लोअर पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. पुलटो चेंडू सरळ भिरकावून दिलाय. फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. 1 धाव मिळते, 1 धाव फक्त मिळते.
धावसंख्या होते ती 7-8. 8 धावा. सचिनच्या भेदक माऱ्याचं कोणतंही प्रत्युत्तर नाही. ते तिरंगा वॉरियर्स या संघातील फलंदाजांच्याकडे अचूक टप्प्यावरती मारा करतोय. स्टेटच्या दिशेने चेंडू टोलला, क्षेत्ररक्षक आलाय. काय सुरेख सुंदर झेल टिपला गेलाय. या स्पर्धेतील अप्रतिम झेल या फायनलच्या सामन्यामध्ये टिपला जातोय. अतिशय सुरेख झेल आणि लक्ष्मण यांची खेळ संपुष्टात येते. सुरेख सुंदर झेल टिपला जातोय. पकडलाय अप्रतिम झेल. खल्लास झालाय कमलेशचा खेळ. सॉरी कोण आहे आउट? कोण? लक्ष्मण यांचा खेळ. सुरेख फटका होता. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण होतं. या स्पर्धेतील डोळ्याचं पार न फेडणारा झेल या ठिकाणी टिपला गेला आणि महत्वपूर्ण दुसरा गडी बांधून पॅव्हलियन मध्ये परततोय तो लक्ष्मण. पुन्हा एकदा कुटप्प्याचा चेंडू होता. कव्हरच्या दिशेने खेळून काढला. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते. षटक संपतंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागतायत त्या फक्त आणि फक्त 10-11 धावांचं लक्ष आहे. मात्र क्रिकेटचं एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो, जेवढे लो स्कोरिंग सामने होतात ना आणि ते सामने सगळे सेमीफायनल आणि फायनलचे असतात, ते सामने अतिशय रोमहर्षक होतात. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत जाणारे हे सामने असतात. कारण दोन्ही तुल्यबळ संघ एकमेकासोबत उभे टाकलेले असतात आणि प्रत्येकाला प्रत्युत्तर देताना मात्र पुढचा संघ देखील तितकेच हल्ले प्रत्याक्रमण करत असतो आणि त्याला झेलणं या ठिकाणी महत्वाचं आहे. आणि ती कामगिरी या ठिकाणी ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स करतोय का ते पाहावं लागेल. 18 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. 11 धावा करताना कोण ठरणार बळीचा बकरा? ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स की तिरंगा वॉरियर्स? हे पाहूया फक्त आणि फक्त 1 मिनिटाच्या विश्रांतीनंतर. डीजे हॅलो. हॅलो. तोंडोली प्रीमियर लीग MTC लाईव्ह 93-39 फक्त आणि फक्त 11 लोकांना. मैदानावर उपस्थित असणाऱ्या सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की 2000 सबस्क्रायबर होण्यासाठी फक्त 11 लोकांची गरज आहे. जे जे लोक सामने पाहत आहेत त्यांनी कृपया आपला मोबाईल उघडा आणि आपलं जे या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण आहे MTC लाईव्ह चॅनल 93-39 याला सबस्क्राईब करा. फक्त 11 जणांच्यामुळे ही स्पर्धा संपूर्ण जगभर पसरणार आहे आणि त्यासाठी आपलं सहकार्य लाख मोलाचं आहे. या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवर आणि सर्व खेळाडूंना विनंती असेल, आपण आपला मोबाईल उघडा, युट्यूब वरती जावा आणि युट्यूब वरती MTV महाराष्ट्र टेनिस क्रिकेट लाईव्ह या चॅनलला 93-39 या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला नक्की विसरू नका. फक्त 11 जणांची गरज आहे ही स्पर्धा संपूर्ण जगभर पसरवण्यासाठी. त्यासाठी सोंडोलीकरांचं सहकार्य गरजेचं आहे. प्लीज कृपा करून आपलं सहकार्य लाख मोलाचं आहे.
आमच्यासारखी लाख मोलाची माणसं आपल्याला भेटण्यासाठी 11 जणांनी नक्कीच या ठिकाणी सहकार्य करा. आणि हा सामना देखील 11 धावावरती येऊन टेपलाय. 11 हा आकडा या गावासाठी नक्कीच लकी असेल, कारण धावसंख्या आहे 11. गरज आहे आम्हाला देखील 11 लोकांची. 11 लोकांनी हा चॅनल सबस्क्राईब केला तर संपूर्ण जगभर ही स्पर्धा पाहिली जाईल. त्यासाठी प्रयत्न करा. म्हणजे सोंडोली गावासाठी हा 11 आकडा लकी नंबरचा असणार आहे. कोण बाजी मारणार या 11 वरती, कोण ठरणार बळीचा बकरा, कोणाच्या हातात जाणार हा मानाचा चषक, कोण पटकावणार सोंडोली प्रीमियर लीगचा हा चषक. पहिलाच चेंडू, जोरदार हल्ला चढवलाय, कल्ला केलाय, चेंडूला पाठवलंय वन बाउन्स, सीमारेषा पार, कणकणीत षटकार, चौकार, क्षेत्ररक्षक राहतोय दूर, चेंडू गेलाय सीमारेषा पार दूर आणि चौकाराचा येतोय धूर. काय सुरेख सुंदर फटका पटकावला होता. 11 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवरती 4 धावा जमवल्या जात आहेत. 7 धावांची आवश्यकता आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन गेला होता, झेल उडाला होता, मोठी चूक होते. जीवनदान दिलं जातंय ते सूरजला. या मैदानावरचा रखरखता अंगार सूरज, हार्ड हिटर बॅट्समन, आणि त्याला हे जीवनदान मिळतंय. या जीवनदानाचा फायदा मात्र नक्कीच घेणार. दुसऱ्याच चेंडूवरती कमबॅक केलं होतं ते योगेश यांनी. आपल्या जाळ्यामध्ये मोठा देवमासा अडकवला होता आणि त्याचा झेल मात्र या ठिकाणी सुटतो. एक जीवनदान मिळतंय ते सूरजला. पुढचा चेंडू पुन्हा भिरकावून दिलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 बाउन्स, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न होतोय. 2 बाउन्स, अडवला जातोय. अचूक फेकी केली जाते. 2 धावा पूर्ण होत आहेत. धावफलकावरती धावा लागतायत त्या 7. दुसरं षटक, पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. 7 धावा धावफलकावरती लावलेत. अक्कूट टप्प्याचा चेंडू होता, डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय. एका धावेसाठी 8 धावा होत आहेत. जवळपास या ठिकाणी समालोचन कक्षाच्या आसपास थोडीशी हालचाल दिसू लागली. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स या संघाकडून विजयाचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी या ठिकाणी सज्ज झालेत ते सर्व खेळाडू. आवश्यकता आहे 3 धावांची. गोलंदाजी मार्क वरती मात्र तितक्याच तोला मोलाचा आक्रमक गोलंदाज योगेश सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. स्ट्राइक वरती खेळतोय तो सूरज. सिर्फ नाम ही काफी है. सूरज अकूट टप्प्याचा चेंडू, काय चेंडू टाकला. लेग साइडच्या दिशेने गरकन चेंडूला फिरवलं. ऑफ स्टंपच्या वरून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. म्हणजेच माझ्या हातामध्ये सामना फिरवण्याची ताकद आहे हे दाखवून देतोय योगेश. मात्र आता समीकरण खूपच जवळ येऊन ठेपलंय. 3 धावांची आवश्यकता आहे. या सामन्याचं देखील चित्र पालटणार का योगेश पाहावं लागेल. पुन्हा एकदा सरळ हाताने खेळलाय स्ट्रेटच्या दिशेने. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव देखील पूर्ण होते. सामना समांतर अवस्थेत येऊन पोहोचतोय. 1 धावेची आवश्यकता आहे. षटक संपतंय. 6 चेंडू आणि 1 धावा. मी अशा देखील स्पर्धा पाहिलेत की ज्या ठिकाणी 6 चेंडू मध्ये 1 धाव झालेली नाही. 12 चेंडू 1 धाव आहे. 12 चेंडू मध्ये 1 धाव करायची आहे. 1 शॉट आहे. ओके, 2 धावा कराव्या लागतील. 9 धावा झाली. 12 चेंडू आणि 2 धावा, 1 शॉट धाव. अंपायरांचा इशारा येतोय. 12 चेंडू 2 धावा. काय होणार, काय बिघडणार. सोंडोली गावचा मलिंगा गोलंदाजी मार्कवरती येतोय. ज्या मलिंगाने आपल्या गोलंदाजीने भल्या भल्यांना पाणी पाजलं तोच मलिंगा पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती. चेंडू टाकण्यासाठी पहिलाच चेंडू निर्धाव जातोय. जोरदार अपील केलं जातंय. पंचांकडून मात्र हे अपील स्वीकारलं जातंय आणि या ठिकाणी झेलबाद होऊन पॅव्हलियन मध्ये परततोय तो फलंदाज अमित बाद होऊन पॅव्हलियन मध्ये येतोय. आणि मैदानामध्ये कोण उतरतंय पहा. या संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी खांद्यावरती घेऊन
संपूर्ण गावाला एकत्र करून या स्पर्धा या ठिकाणी अतिशय सुरळीतपणे पार पाडण्यामध्ये मोलाचा वाटा उचलला तोच धनाजी. फलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. कुठे धनाजी यांनी जर का सर्कलच्या बाहेर चेंडू पाठवला तर 1001 रुपये. बांधाच्या वरती चेंडू जर पाठवला तर माननीय श्री कृष्णात पाटील यांच्याकडून 1001 रुपयांचं पारितोषिक आहे. धनाजी यांच्यासाठी फक्त एक चेंडू तुम्हाला ह्या बांधाच्या वरती पाठवायचा आहे. मिळणार आहेत 1001 रुपये. जोरदार पटकावण्याचा प्रयत्न होता. पटका फसलाय. निर्धाव चेंडू जातोय कारण गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आहेत ते मलिंगा सोंडोली गावचे आक्रमक गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत आहेत. पुढचा चेंडू यावेळेस बांधाच्या वरती चेंडू गेलाय. झेल सुटलाय आणि या ठिकाणी 2 धावा घेतल्या जात आहेत. 1001 रुपये कृष्णात पाटील यांच्याकडून धनाजी पाटील यांना जाते. आपण गुगल पे चेक करावं. सोंडोली प्रीमियर लीग 2026 चा मानकरी ठरतोय तो संघ ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स. हा संघ या चषकावरती आपलं नाव करतोय. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. जल्लोष साजरा केला जातोय. गेले 364 दिवस ज्या क्षणाची वाट पाहिली तो क्षण येऊन ठेपलाय. मैदानावरती हर्ष उल्हास आनंद आणि फटाक्याच्या आतिषबाजी होते कारण हा सामना जिंकला गेलाय. तो ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स या संघाने निर्विवादपणे या स्पर्धेवरती वर्चस्व गाजवलंय. या चषकावरती आपलं नाव कोरलंय. या विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तिरंगा वॉरियर्स आपल्याला देखील बेस्ट ऑफ लक. अतिशय उत्कृष्ट चांगला खेळ करून आपण या स्पर्धेमध्ये अंतिम लढतीपर्यंत लढला तर ती स्पर्धेला घायाळ करून टाकलं आणि आपण या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरला. त्याबद्दल मनापासून अभिनंदन. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय हिंद. जय क्रिकेट.